काळूस पंचायत समिती गणामध्ये आमची शिरोली गावची बैठक झाली. त्यामध्ये ठरलं होतं की एक गाव एक उमेदवार. त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं मला आमदार बाबाई शेठ काळे यांच्या नेतृत्वाखाली अधिकृत उमेदवारी अर्ज मिळाला होता आणि त्यानुसार तो दाखल केला होता. परंतु जनता दलाचे काही कार्यकर्ते आमच्या गावामध्ये काम करतायत, त्यांनी सुद्धा त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गावच्या या बैठकीचा मान ठेवून आज त्यांनी तो त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. संपूर्ण गाव आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जिल्हा परिषदचे गणेश नाना आरगडे आणि पंचायत समितीचे उमेदवार मी स्वतः मंगेश भाऊ सावंत यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. काळूस मैदानवाडी जिल्हा परिषद गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून अधिकृत जिल्हा परिषदची उमेदवारी मला आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. आणि आमचे सहकारी इकडे काळूस गणातून मंगेश भाऊ सावंत यांना पंचायत समितीची आणि पलीकडं आमच्या मैदानवाडी गणातून आमचे सहकारी अरुण भाऊ कुसळकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे. आणि तसंच त्या धर्तीवरती शिरोली ग्रामस्थांनी एक निर्णय घेतला, एक गाव केलं आणि एक जिल्हा परिषदचा त्यांच्याकडनं एक जनता दलाची उमेदवारी दाखल झाली होती. माननीय ऍडव्होकेट मच्छिंद्र उमाप यांनी ती उमेदवारी दाखल केली होती आणि गावाच्या एकजुटीला मान देऊन त्यांनी आज आपली अधिकृत उमेदवारी एक जिल्हा परिषदच्या आमच्या उमेदवाराला कुठेतरी सहकार्य लाभो म्हणून ती माघार घेतलेली आहे. सर्वप्रथम मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात नक्कीच मैदानवाडी काळूस जिल्हा परिषद गटातून आमच्या शिवसेना पक्षाचे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तिन्ही उमेदवार म्हणजे जिल्हा परिषदचा आणि दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार नक्कीच मोठ्या संख्येने निवडून येतील. एवढंच बोलतो आणि थांबतो. रामकृष्ण. धन्यवाद. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि पक्षाच्या वतीने मी इच्छुक उमेदवार होतो. पण त्यानंतर अपक्ष उमेदवार म्हणून राहिलो. मी आता अपक्ष उमेदवारीचा पक्ष श्रेष्ठीमुळे आणि आमचे पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, खेड तालुक्याचे आमदार, लोकप्रिय आमदार बाबाई शेठ काळे, त्याचप्रमाणे संजूभाऊ घनवट यांचा हात बळकट करण्यासाठी मी पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी अपक्ष उमेदवारी माघार घेतलेली आहे. भविष्य याच्या अगोदर पण आणि भविष्यामध्ये पण मी आतापासूनच पक्षाचा एकनिष्ठ आहे आणि पक्षाचंच काम करणार आणि मशाल चिन्हाचंच काम करणार. आमच्या कडूस पंचायत समिती गणामध्ये भगवा मशाल हे फडकणारच आहे, पेटत राहणार आहे आणि खेड तालुक्यामध्ये पण मशालच पेटणार आहे. माझं नाव सुनील अनंता बोंबले, गाव वेताळे आणि मी शिवसेनामध्ये ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख म्हणून या पदावर काम करत होतो. यापुढे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये एकनिष्ठ राहणार आणि एकनिष्ठ राहूनच पक्षाचंच काम करणार. आणि मी चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की माझं आदर्श गाव वेताळे या ग्रामस्थांनी, माझ्या आदर्श गाव वेताळे ग्रामस्थांनी आणि महिला वर्ग असेल, आजूबाजूतील पंचक्रोशीतील माझे नातेवाईक, मित्र परिवार असेल, गावातील ग्रामस्थांनी, त्याच्यामध्ये साबुडी असेल, सायगाव असेल, दोंदी असेल, कडूस असेल, गारगोटवाडी असेल, रानमळा असेल, कोयंडे असेल, इथे माझा नातेवाईक परिवार भरपूर आहे. नातेवाईक परिवारचं माझं स्वतःच 1600 मतदान आहे या गणामध्ये. या सर्वांचा मला पाठबळ होता आणि मला एवढा अभिमानाने सांगू इच्छितो मी आज की माझ्या ग्रामस्थांनी मला खूप पाठबळ दिलं. त्या पाठबळावर मी लोकांच्या जनतेच्या ताकदीवर, माझ्या ग्रामस्थांच्या ताकदीवर आणि मित्र परिवाराच्या ताकदीवर मी आमची SSC ग्रुप 93-94 ग्रुप असेल आमच्या विद्यार्थी संघात, त्या पूर्ण पाठबळावर मी आणि पक्षाच्या पाठबळावर मी उभा होतो आणि मला अभिमान आहे तर वेताळे गावाने मला पाठबळ दिल्याबद्दल मी यांचा आयुष्यभर ऋणी राहीन आणि मला अभिमान आहे माझ्या गावाचा. त्यामुळे मी इथून पुढे पक्षाच्या वतीने कडूस गण असेल, तालुक्यामध्ये असेल, कुणाच्याही गोरगरिबांचं काम असेल, पक्षाच्या वतीने करत राहणार. कुणीही मला अर्ध्या रात्रीला फोन करावा, कोणाची अडचण असेल, कोणतंही काम असेल, मी त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार. धन्यवाद. पक्षाच्या माध्यमातून समाजाची सेवा करताना धन्यवाद सर्व पत्रकार.
मी अंकुश राक्षे, पंचायत समिती माजी सभापती. माझी पत्नी वसुधा अंकुश राक्षे जिल्हा परिषद गटामध्ये कडूस जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहे. माझ्या गटामध्ये माझ्यासोबत कडूस गणामध्ये शंकर रघुनाथ गावडे हे अधिकृत उमेदवार म्हणून कडूस पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहेत. त्याचप्रमाणे चास पंचायत समिती गणातून प्रियांका अभिजित देवधर या निवडणूक लढवत आहेत. आम्हाला विश्वास आहे की कडूस जिल्हा परिषद गटामध्ये यावेळेस परिवर्तन होईल. मागच्या जिल्हा परिषद सदस्यांना निवडून देऊन आता 9 वर्ष पूर्ण होत आली. मतदारसंघामध्ये जी काही दहशत, जी काही दादागिरी जनतेवरती करण्यात आली आहे आणि विकास कामांची, खरं तर विकास कामांचं फक्त सांगितलं जातं, पण विकास कामं काही त्यांच्या माध्यमातून झाली नाही हे प्रत्यक्ष जनतेच्या आता लक्षात येत आहे. आमच्या मतदारसंघामध्ये आदिवासी समाज असेल, कातकरी समाज असेल, त्यांच्यावरती जो काही अन्याय केला गेला, मग चासकमान धरणातल्या मच्छीमारीच्या निलावाच्या माध्यमातून तिथल्या कातकरी समाजाला, आदिवासी बांधवांना जी मारहाण विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांनी केली, त्याचा फार मोठा उद्रेक मतदारसंघामध्ये आहे. तेव्हा आम्हाला विश्वास आहे की यावेळेस बदल घडेल आणि चांगल्या विचारधारेने काम करणारे आम्ही आहोत. माझी पत्नी ही स्वतः बी केमिकल इंजिनियर आहे, ती बैरडी गावची लोकनियुक्त सरपंच आहे. आमचे सर्व उमेदवार हे अत्यंत कर्तृत्ववान आहेत. त्यामुळे निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये या मतदारसंघामध्ये आम्ही बदल घडवू आणि मोठी परिवर्तनाची नांदी या मतदारसंघात घडेल आणि 7 तारखेला आम्ही निश्चितपणे गुलाल उधळू, आम्हाला विश्वास आहे. नमस्कार, मी विशाल बबन जरे, काळूस पंचायत समिती गणातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला होता. आज माघारीच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार मंगेश भाऊ सावंत यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या मतामध्ये फूट न होण्यासाठी म्हणून आज मी उमेदवारी अर्ज मागे घेत आहे आणि माझ्या सर्व मागच्या कार्यकर्त्यांचा असेल, गावचा असेल, त्यांना पाठिंबा जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे सहकारी वाकेगावचे विधितज्ञ आदरणीय ॲडव्होकेट विशालजी जरे यांनी काळूस पंचायत समिती गणातून अपक्ष असा उमेदवारी दाखल केला होता, परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकृत उमेदवारी मला मिळाल्यामुळे माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे. त्यांचा व त्यांच्या संपूर्ण गावचा पाठिंबा